सहज त्याच्या भावात आणि इतकी जागृती आहे की ते म्हटले की ते समोर दिसू लागले. खूप खोड्या कराव्या हो लहानपणी. कोणी कृष्णाने कंटाळली यशोदा, रोजचे गाऱ्हाणे. मग असे गाऱ्हाणे ऐकून तिने विचार केला की काय करावं या, म्हणून गणपती पुढे आली आणि प्रार्थना केली गणरायाला की हे गणराया, माझ्या मुलाला जर सद्बुद्धी दिली तर काय काय करेन. तुझला घालीन मंगल स्नान, पिवळा पितांबर नेसवीन, मग नवरत्नाचा मुकुट जाण आणि कशालवरती तुझ स्मरता विघ्ने हरती श्री गणपती. आणि काय करते, लाडू मोदक हे पकवान, पंचामृत तुझला अर्पिन, धूप दीप आणि पुष्प सुवर्ण आणि दुर्वावरती तुझ स्मरता विघ्ने हरती. अशी प्रार्थना केली. चतुर्थी येताबरोबर सर्व अगदी शुद्ध होऊन स्नान वगैरे करून कृष्णी होते बरोबर. कृष्णाची स्वारी येऊन जवळ बसलेली आहे. जवळच्या रुमालाने हात मानले. आता पाहतात ते विचार इकडे तिकडे, गणपतीकडे विशेष पाहतात ते सोंडेने इकडे तिकडे प्रदर्शन करतात. आणि तेवढ्यात काय झालं, ते म्हणले लाडू मोदक हे पकवान पंचामृत तुझला अर्पिन. भगवान विचार करतात की मला केव्हा देणार. मग तिने मध्ये पाणी करता डोळ्यावर हात ठेवला आणि नैवेद्य करायला लागली. तो हे जे बसलेले होते यांनी आपल्या सोंडेने एक मोदक आणि एक लाडू असा उचलला. ते कोण दिसतं, डोळे बंद केलं. आणि हे जे हात बांधून बसलेले होते यांना काही करायचं नव्हतं, नुसता आ करायचा होता बस. बसल्या बसल्या कृष्णाने आ केला आणि यांची सोंड आणि त्यांचं तोंड हे कनेक्शन पाहायला मध्ये पाणी करता जे डोळे उघडले म्हटलं अरे दोघे सारखे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अरे कृष्णा हे काय म्हटलं, मी काय केलं आई, बघ मी काही गणरायाने दाखवून की अगं मी तो दोन नाही, तो म्हणजे मी म्हणजे
मग असा ऐक्यभाव, त्यात भक्तीचा भाव, यशोदेचा. गुरु महाराज म्हणले की केसरी गणपती प्रसन्न झाला, सत्वर यशोदेसी पावला, शिवदीनासी हर्ष झाला, कळोनी आरती लोळे पायावरती. बस ती शेवटली चोरी. भगवंतानी हे दाखवलं की आणि सद्बुद्धी दिली, उद्यापासून चोरी बंद. वाटलं की फरक पडला आपल्या उपासनेने. काय दिलं त्याची तोंड. पण तुम्हाला सांगितलं पूर्वावताराचे संकल्प म्हणून 8 वर्षाच्या वयामध्ये भगवान झाले. यमुना तटेवरती केव्हा आले? म्हटलं रात्री 12 वाजता. आणि सगळ्या गोपाळांना आवाज दिली, गोपाळ गोपाळ हो हो. जे झोपले होते त्यांना फोन गेले. काय लीला याची, चमत्कारी यमा. रास करतो तेव्हा वेणू फक्त गोपींनाच ऐकू येतो, बाकी कुणाला नाही ऐकू. अजून असा फोन नाही निघाला की ज्याच्या नावाचा असेल त्यालाच ऐकू आहे का? सगळं घर ऐकतो. मग कुणाचा वाचतोय हा उवापो, मग ज्याचा असेल त्याने घ्यावा उचलावा. कुणाचा फोन कोणी उचलत नाही. पण इथे भगवंतांनी अशी व्यवस्था ठेवली की ज्याला बोलवायचं तोच ऐकेल. गोपाळांना आवाज देता बिस्तऱ्यावर झोपलेले पोरं म्हणतात, काय रे काय म्हणतो भलत्या रात्री? म्हटलं यमुना तटावर या. यावेळेस हो, सगळ्यांनी बिस्तरे सोडले, हळूच कड्या खोलल्या आणि नवलक्ष गोपाळ यमुना तटावर होते. विचारतात कृष्णा यावेळेस काय म्हणून बोलवलं? म्हटलं आपल्याला चोरी करायची आहे. म्हटलं ही चोरी काय असते? खरं रामावताराचे शुभसंस्कार इतके पावन होते की ते गोपाळ म्हणतात की चोरी शब्द नायको कानी. हा शब्द ऐकतोय आम्ही. चोरी म्हणजे दुसरीकडे जायचं, दुसऱ्याकडे जाऊन जे दही दूध असेल ते लोणी घ्यायचं, आपण खायचं आणि सगळ्यांना खिलवायचं. ठीक आहे, अशी व्यवस्था सगळी सांगितली. आणि मग सारे धरले गेलो तर, पकडले गेलो तर, आणि हे उंच उंच शिंके लागलेले आहेत, तेव्हा इथवर पोचायचं कसं? काय साधन आपल्याजवळ? ते म्हणले हे पहा, एवढं मी सांगतो एवढं या. घ्या रे सामग्री चोखट, खडे सराटे निकट, माग बांधारे बळकट, शब्द कटकट न करावी. म्हटलं हल्ला गुल्ला करायचा नाही, शांत राहायचं आणि हळूहळू. खडे कशा करतात? उंच लागलेले जे मडके हे त्यांच्या पावेचं पोचण्याच्या कंकर टाकायचं. भारी शब्द झाला तर ते भरलेलं आहे, त्याच्या मागे लागायचं. आणि हलका शब्द झाला तर सोडून द्यायचं आणि उगीच उठापटक करण्यात काय आलं. म्हणून हे झाले छोटे आणि मोठे खडे. आता बारीक खडे कशा करतात? म्हटलं सासो लैकोनी गवळणी, कबाडे उघडती घावोनी, सराटे अंगणी चरणी चुंकोनी गुंतती. सराटे बाहेर टाकले की त्या पायाला लागतील, आपण पळून जाऊ. आणि समजा काही घालून आल्या पादत्राण तर तुम्ही जाऊ द्या, तेही चुकोनी येती तव मृत्तिका टाकावी त्याची आडोळा. नेत्र सोडी तव तुम्ही पळा, आपल्याजवळ जी छानलेली माती ती घ्यायची आणि एक एक मोठी बुक्क्यासारखी गुलालासारखी उधळून द्यायची. ती डोळ्यात गेली की आपण पळून जायचं. एक शेंबडा गोपाळ होता, तो म्हणला का रे चष्मा लावून आली तर? अरे म्हणजे सगळ्याच्या डोळ्याचं. आणधी आली की ती कोण पाहते की चष्मा आहे की बिना चष्मा? ठीक आहे, मग निघायचं. हो निघायचं. मग काय, मग सगळे हो 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 करत चालले. भगवान म्हणले हे काय करता? तुम्हाला म्हटलं ना सावकाश आणि चूप चालायचं, बंद टोन करून. तू म्हणले तुझ्या पायातला तोडर तर बंधाने टाके तिथे. भगवान म्हणले खरं.
सीट काढली त्या काळात. ते म्हणले त्या लोकांच्या मागे मी गेलो आणि जेव्हा पाहिलं आता 9,00,000 गोपाळ काय एका घरात घुसणार. मग या मोल्ल्याचे त्या मोल्ल्यात, त्या मोल्ल्याचे त्या मोल्ल्यात असं करून काय केलं. म्हटलं प्रत्येक ठोकाबरोबर भगवंताची मूर्ती. जाऊन पाहतात तो दारा आतून लागलेले. भगवान म्हणले अरे कड्या उघडा. म्हणजे आतून लागले आम्हा बाहेरच्या उघडता येत नाही, आतून कशा उघडू. भगवान म्हणले सरक. दाराला उंच केलं, आपला हात घातला आणि कडी खोलली. खरं सगळ्यांच्या आतल्या कडा तोच खोलतो, कोण खोलू शकतो. सगळे गोपाळात सगळे झोपले. मग पाहिलं तर शिंपी उंच. आता काय करावं. मग युक्ती सुचली काय करावं. म्हटलं जे तगडे गोपाळ होते चांगले त्यांना केलं ओणवं, त्याच्यावर अनिकेत आणि त्याच्या पाठीवर आपण जो हात लावला. आता याचा हात लागल्यावरही रिकामं भांड कसं राहील. पूर्ण ब्रह्म आहे. हात टाकताबरोबर भगवंतानी त्याच्यातलं लोणी घेतलं आणि आपल्या तोंडात टाकलं. खाली जो उभा होता पेंढ्या त्यांनी पाहिलं. कोणला काय रे आमच्या बोलक्यावर उभा राहून तू पहिले खाशील. म्हटलं नाही नाही मी पाहतोय हे ताजं आहे की शिळ आहे. एक एक गोळा त्याच्यातला काढला आणि एकेका गोपाळाला देतात ते कोण सपरेट आहोत ते चिपकून बसतंय. म्हटलं हात लावू नका, फक्त परखीने आत खेचा बस. जीप चाललं. आता सगळे मारुती रायासारखे दिसतात आणि ते जिभेने आपलं काम करतात. मग सगळ्यांचं पोट लोण्यानेच भरलं. आता काय हवं. म्हटलं आता दही. दह्याचे कुंडे काढले. मलाई खाऊन गेले गोपाळ. म्हटलं काय कसं आहे. म्हटलं खट्ट आहे. म्हटलं बरं. म्हटलं बाहेर बंद बसली. ही लीला पाहण्याकरता रामावत आजकडे साथी तेही आले होते अंधारात आणि पाहत होते काय चाललंय. मग त्यांच्याही पुढे कुंडे गेले दह्याचे. ते खात बसले रात्रीच्या वेळेस. मग असं करून आता दूध द्यायचंय. मग काही हलवायाकडे ठेवून द्यायचं. तिथे माठ भरले. फक्त काठीने एका माठाला जी अशी केली तो अभिषेक पात्र लागले. भगवान लागले. इथून वाहतंय इथून वाहतंय. दोन्हीकडे लाईनी लागलेल्या आहेत. असं सगळं काम चाललंय. सगळ्यांची तृप्त झाली. भगवान म्हणले आता. ते म्हणले देवा हे हात कुठे धुवायचे. म्हटलं हात धुवायचे नाही आहेत. मग ज्या सुना झोपल्या असतील त्यांच्या गालाला लावायचे. आता गोपाळ म्हणले आम्ही कसं ओळखावं रे सुना आहे की सासवा. म्हटलं कळेल तुम्हाला. ज्या घोरत असतील त्या सुना आणि ज्या सावध असतील त्या सासवा. त्यांच्या तोंडाला लावायला गेला तर एक लप्पड पडेल आणि ज्या घोर झोपल्या त्यांच्या. मग गोपाळाने जावं तोंड पावे आणि त्यांच्या गालाला ते हात पुसून द्यावे लोण्याचे. म्हणजे खाल्लं नाही आहे पण वाटेल ती खाल्लंही. आणखी वत्से सोडून मुले रडणतो. वासरांना सोडून दिलं म्हणजे सकाळ झाल्यानंतर त्यांना न वर दूर आहे ना खालती दूर काही मिळालं. आता मिळतील. मग जी छोटे छोटे मुलं झोपलेले आयांबरोबर त्यांना चिमटे घेऊन उठवलं. कारण आपल्यानंतर दुसरा कोणी चोरी न करे. अशी सगळी व्यवस्था करून भगवान जे निघाले एकटे सगळ्यांना सांगितलं आता बाहेर निघा. तो एक म्हातारी झोपली होती मंचावर. तिने ते सगळं नाटक पाहिलं. म्हटलं हे यशोदेचंच कार्ट आहे पाहत्यात. म्हणून ती नुसती असं करून झोपलेली उठून बसली. विचार केला इथूनच जाईल इथेच धरेल. भगवंतावरती तिने जी उडी टाकली तो भगवान सरकले. मग काय धरावयासी गवळणीचा. आता यांच्याजवळ खडी नाही, सराटी नाही, माती नाही, काही नाही. हे सगळं त्यांच्याजवळ. मग तिच्याकडे तोंड फिरवलं की धावत आली म्हातारी आणि यांनी काय केलं हाय थू. आता सगळी लाळ बनलेली होती गोरसाची.
बस ती तिच्या तोंडावर टाकतावर मकडीचं झाड जसं यावं असं केलं, तिला काही दिसेना. आणि हे रवाना तो तोंडावर नरहरी महिपती थय थय नाचे खापर घेऊन शिरी. गुरु महाराज म्हणतात या भक्तांच्या सान्निध्यात खापर जरी होतं ते, तरी त्याला भगवंताचे हात घाल लागल्याने ते भाग्याचं निघालं. की आम्ही खापर उचलून आपल्या मस्तकावरती घेतलं आणि नाचतोय, की धन्य आहे बाबा. ह्या गवळ्यांच्या संगतीमध्ये तुम्हालाही भगवंताच्या स्पर्शाचा लाभ मिळालेला आहे. म्हणून अहो भाग्यतून शुकदेव उगीच थोडी म्हणले, अहो भाग्यम अहो भाग्यम नंद गोप व्रजौ कसाम जन्मित्र परमानंदम पूर्णम ब्रह्म सनातनम गोपाल कृष्ण महाराज की जय. यमुनेवर इकट्ठे झाले. म्हटलं जा रे आता आपल्या आपल्या घरी. ते म्हणले कृष्णा आता मला दार कोण फोडणार. बर डोळे झाका. सगळ्यांना सांगतावर सगळ्यांनी डोळे झाकले आणि भगवंताची काय लीला. जो ज्या बिस्तऱ्यावर झोपतो तिथे झोपवून गेला. डोळे उघडून पाहतो, विचार करतो मला जादूगर आहे. आणि स्वतः यशोदेच्या जवळ आले. यशोदा जागी होती. तिने हात फिरवला, कुठे गेला होता रे. आता चोरी केली तर खोटे बोलावं लागलं. म्हणलं अगं होतो मी इथेच होतो. इथे म्हणजे या तख्ताखाली गडबडून गेलो. बरं इकडे ये. जवळ घेऊन अंगावर हात फिरवला. म्हटलं तुझ्या अंगाला गोरसाची वास का येते. आता दुसरं खोटं. काल तू मलाई दिली होती रात्री खायला, ती मी खाल्ली, हात नाही धुतले, लावून घेतली. बर कृष्णाची आई समजली त्या खरं बोलत नाही. मग आता सकाळी न जाणे काय होईल. ऐसे चोरी कर्म साधोनी प्रवेशले आपले सदनी तो प्रातःकाळ घालिया गौरणी घराणे संपादल्या. पहिले काय होतं म्हटलं, सासवा उठायच्या आणि त्या सुरमुख पाहायच्या. खरंच उठल्या की त्यांनी सुनांचं तोंड पाहायचं. आता आपल्या इथे माहिती आहे की एकदाच होणार, मग दिसणार नाही. म्हणून आज करून घ्या सुनमुख, पुढचं पुढे. मग त्या सुनांचं मुख पाहायला गेल्या तर ते लागलेलं लोणी पाहिलं. म्हातारी सांगतात विचार केला की पाय इतकं खायला देतो तरी रात्री चोरून चोरून खाते. आणि शिकण नाही हिच्यावरती हो. आणि मधून मधून चाटती झोपेल. म्हणून तिने एक काठी घेतली, एक आरसा घेतला असा, आणि तिने एक जमावून उठवलं की काय ग काय चाललंय. तुझी सासूबाई काय झालं तुम्हाला, डोकं फिरलं काय. म्हटलं हे पा कुणाचं डोकं फिरलं. आरशात पाहते तोंडाला हे लागलेलं. मग तिने इकडे तिकडे पाहिलं. हुशार होती ती. म्हणली अहो आम्ही जर लोणी खाऊ दे शिंके तोडू, हे सगळं नुकसान आम्ही करू घरचं. मग आता काठी गेलेली पण वापस यायची. आजची असती सून तर देती तळाक तितके. पण नाही, त्या बिचाऱ्या गरीब होत्या, संस्कारी होत्या, म्हणून त्या काही बोलल्याने पण पाहणं. मग सासूला आठवण आली की हे काम कुणाचं. मग करता करता खबर कळली हे यशोदेच्या पोराचं. मग आता किती दिवस सहन करायचं. म्हणून सगळ्या सकाळी उठून कुठे गेल्या. म्हटलं यशोदा भगवंताचं मुखमार्जन करून लोणी खडीसागर खिलवून कडेवर घेऊन उभी आहे. कडे घेऊन कृष्णनाथा मिळे बायको मात्र घेते व्रजाची. जिचा पुत्र तिला माती व्रजाची. घेऊन
तिकडून गायी निघून गेल्या. सगळी हाजरी देते यशोदा. ही गाय, तिचं नाव गंगा, हिचं नाव यमुना, हिचं नाव नर्मदा. ही इतकं दूध देते, त्या दुधापासून इतकं लोणी निघतं, इतकं ताक निघतं. अशा अशा खबरा सांगतेय. भगवान हू करतात, ते ऐकतात. त्या गायी निघून गेल्या, गोपाळ निघून गेले आणि मागून आल्या त्या गवळणी. म्हटलं आज कसला मेळा या त्या येऊन यांच्याच दाराशी उभ्याला. अगं कुठे आला तुम्ही? तो त्या म्हणल्या, हे शोधे, ह्या भुत्या चोराचा बंदोबस्त कर. हे तोंड सांभाळून मोठ्याच घेतली भलत. या खापर चोराचा बंदोबस्त कर. अरे काय केलं काय यांनी? इतक्या वयात झालेलं हे लेकरू आणि त्याच्याबद्दल यशोदेला किती कळवळ. पण गोपी म्हणल्या, तुम्ही मोठे असाल, आपल्या घरचं आमचं नुकसान आम्ही किती सहन करायचं सांगा. हा काय सामान्य नाही तुमचा मुलगा. कडे तुझी आधी सतो साधू हागे, मुदे उमरा मुचा निहागे, पडे पाय होत्या समागी, करी हास्य तेव्हा मुलांच्या समागी. हा तुमच्या कडेवर बसलाय, शहाणा आहे, सुंदर आहे, रूपवाने, गुणवाने, पण याची लक्षणं बरे खराब आहे. काय करतो? म्हटलं आम्ही रोज सगळा संभाषण रांगोळी करून यमुनेला जातो. चवळ्यात हा काय करतो? म्हटलं न जाणे कसा सगळ्या पोरांना बोलवतो, हजारो मुलांना. काय निमंत्रण असतं आपल्या इथे? निमंत्रण म्हणजे जेवणाचं असतं, की उद्या जेवणाला या, परवा जेवणाला या. हा गोपाळाने सांगतो, का रे उद्या हरायला या. गोपाळ म्हणतात का म्हणून? म्हटलं मी म्हणतो म्हणून. मग असे हजारोनी गोपाळ एकट्ठे करावे, अंधारात उभं राहावं आणि या गवळणींनी पाहिले की सरा संमार्जन रांगोळी केली आहे की 5-5, 10-10 मुलं असे एकट्ठे बसवावे, ठोक करून त्यांना सांगावं तिथे करा. काही मुलं म्हणतात, दादा आम्हाला अजून नाही लागली. अरे जेवढी होईल तेवढी कर. आता का हा आग्रह? हा आग्रह आहे का? मग त्यांना बसवून तिथे करून ठेवतो पोह आणि अंधारात उभे राहतात. आम्ही आपले मस्तीमध्ये सगळं झालंय स्वच्छ. कडेवरती घडे घेतले, धुणं टाकलंय आणि मोठ्या प्रेमामध्ये गात गात आम्ही जो पाऊल दाराच्या खाली टाकतो तो भस्स पाय भरला की टाळ्या ऐकू येतात. छान झालं, छान झालं, म्हातारीचं काम झालं. आता काय करावं? असा राग येतो की हे मडके काढावे, यांना फेकून मारावे, पण नुकसान आपलं. यशोदा म्हणजे काय हल्लं म्हटलं गाराणं सांगती ग. म्हटलं दुसरं ऐका. ऐक यशोदे बाई घरामध्ये गोरस नवरे काही, आपण भक्षण चारी मुलांना उडत लवडमध्ये, सासू सुनामध्ये भांडण लावून हा हो तमाशा बाई. हे शोभतं का? आपण खातो, मुलांना खाऊ घालतो, उरलं सुरलं मरकटांना देतो आणि आमची जे भांडे आहे पुराणे फोडून टाकतो. बघा आता आम्ही किती सहन करावं. घर उजावे, बरं धरायला जावं तर घर उजावे, तर हाती लागे ना. काय करावं याला? वाऱ्यासारखा पळून जातो. यशोदा म्हणजे एकदा धरून आणा. भगवान विचारतात आईला की आई मी तुला सोडून कुठे होतो का ग? म्हटलं नाही तुला, तिच्याही जवळ. आणि ही लीला चालू. अशी अनंत लोकांनी, अनंत संतांनी त्याची लीला केली आहे वर्णन. दुसरी गोपी आली, ती म्हणली, अहो अहो माय हे काय बरं, अहो माय हात टाकी
कृष्णा इकडे ये. आला. म्हटलं जरा पेड धर. मग यांनी काय केलं, फणी घेऊन बेणी विंचरित होते. आता त्या अति तुषार करावर अहो माय हे काय बरं. म्हटलं कशाला बोलवलं त्याला, कोणी निमंत्रण केलं होतं की यालाच सांगा. अहो कुणाला बोलवायचं नाही तर घालायची आपल्या हाताने. हा काय चावटपणा तुमचा. आणि दोष देता त्याच्यावरती. अहो म्हटलं दुसरं ऐकता, यमुना डोही जळासी जाता होडी तसे घागर. आम्ही रोज पाण्याला जातो, हा न जाणे कुठे अंधारात लपून उभा असतो आणि तिथूनच कंकर मारतो. आता कंकर मारलेली ती फुटलेली घागर ती काय पाणी आणणार. आम्हाला पुन्हा पाय पटकन घरी जावं लागतं. दुसरी आहे. शेवटी आम्ही बदलल्या घागरी, त्या पितळ्याच्या आणि तांब्याच्या केल्या. म्हटलं आता ठीक आहे ना. म्हटलं अहो असं नाही ठीक, अजूनही तो उपद्रव करतो. काय करतो म्हटलं, असा दगड मध्ये उभा करेल की ठेस लागेल आणि पडेल, म्हणजे डोचा पडेल. तर आता काय करावं. तिसरी म्हणली अगं यशोदाबाई ऐका, हे तर ठीक आहे, परंतु उभयता मी निदिष्ट असता हे दोन्ही नेतो चिर. आम्ही सत्यनारायणावर नालून झोप. मग हा कुठून आला कुणास ठाऊक आणि कसा येतो कळतही नाही. जे आमचे दोघांचे धोतर आणखी लुगडं हे एकदम पाच. गोपाल कृष्ण. यशोदा म्हणजे काही वाटती का लाज. या सगळ्या उभ्या इतक्या तुझ्या. म्हटलं आता लाज काय वाटायची. मग हा हरण करणारा आहे आमची लाज. आता कुणाची हरण करतो आणि कुणाची रक्षण करतो. गोपाल कृष्ण महाराज काय म्हणा याच्याबद्दल. म्हणून वादच मध्व मुनेश्वर अंतरी प्रीती कोपदारी वरच्यावर. महात्मा म्हणजे अंतकरणात प्रेम प्रभू आणि वरतून हा कोप दाखवतात. मग भगवंताला पुष्कळ समजवलं की अरे नको करू चोरी, नको करू, दृष्ट लागेल रे कृष्णा तुला रे, नको गुण करू गोपाळ. पुष्कळ गारण रात कमी पडले. आमच्या इथे 2-2-3-3 दिवस गोपाल करायला आले तेव्हा पूर्ण होतं. म्हणून ही बांधलीच होती. तेव्हा सगळ्या संतांनी अनंत रूपाने अरे भगवंताचं वर्णन केल्याशिवाय त्यांच्या कुठल्याही कार्याला पूर्णत्व नाही. म्हणून आपल्या इथे ही पद्धती आहे की कोणताही उत्सव झाला की गोपाल काला करणे. तो श्रावणात झालेला आता होतो नाही का. दत्त महाराजाचा का होईना पण गणरायाला इच्छा होती. म्हणून नाही ते हे म्हणत होते घरीच करू. अहो म्हटलं हा आनंद घरी गणरायाच्या सान्निध्यात आणि जे सुख वाटतं, जो आनंद वाटतो तो अभूत. आज विचार केला यशोदेनी की आता मुलगी असती तर लग्न करून मोकळे झालो असतं. हा मुलगा काही योजना नाही, काही नव्हत्या. मग काय करावं. म्हटलं पूर्वार्जित आपली जी चालत आलेली आहे परंपरा ती चालू ठेवावी. कृष्णा तू उद्यापासून गाईंना घेऊन जाशील ना. भगवान म्हणले हो आई, जसं तू म्हणशील. गोपाळांना बोलवलं, सगळे होते की का रे गोपाळांनो माझ्या मुलाला आणि गाई बरोबर घेऊन जायचं. गोपाळ म्हणले नमस्कार आई, तुमचा मुलगा महाजवळ आहे का. म्हटलं अहो पुत्र बसलं असेल तर त्याला ठोकरच मारेल, गाय असेल तर तिच्या पुढच्यावर पाय देईल, म्हणजे तिने शिंग मारावं आणि आणखी हळद चुना कुठे पावा. कुत्र चावलं पाय धरला तर आम्ही कुठे जावं. म्हटलं क्षमा करा. यशोदा हुशार. यशोदा म्हणजे तुम्हाला मम्मम देईल मग घेऊन जाऊ. ही अशी पुराणी पद्धती मम्ममची. आता मम्मम म्हटलं तर तो म्हणेल तुम्ही जेवा. गोपाल कृष्ण महाराज असं. पण आहे तीच पद्धती, तीच परंपरा. मग किती वाजता जागं करायचं. म्हटलं अगदी सकाळी आम्ही पहाटे निघतो. धारवार काढल्या गेल्या की आम्ही निघालो. तेव्हा तयार हवा बरं. म्हणजे ठीक आहे. मग हे सगळे गोपाळ रात्रीचे उठून सकाळी गेले. कुठं
कुट्या कुट्या उठ रे, कुट्या कुट्या उठ रे, कुट्या कुट्या उठ रे. यशोदा म्हणली, अहो काल तो कथेला गेला होता. गोपाळांना काय माहीत कसं. ते म्हणले, खता कुणाचे डोळे आले. अहो तो कीर्तनाला गेला, कुणी किरकिर केली कीर्तन नाही माहीत त्याला. तो भजनाला गेला, ते गोपाळ म्हणतात भजी कशाचे होते, वांग्याचे की कांद्याचे. अहो पुराणाला गेला, हे पुरण खडं होतं की वाटलेलं होतं. आता काय करायचं. म्हटलं मी करून दाखवते. मग तिने केलं. विठोबा यशोदेनी उठवलं. कृष्णा उठ. उठी म्हणे सत्वर वात काळी जननी यशोदा, उठी म्हणे सत्वर भानुकुंदा. गोपाळ आले तुला बाकी, गोविंद दामोदर माधवेती. गाई वना वासुनी दीन झाल्या, रैन सेते त्या भुकेल्या. गावे मुले सोडून धूम घेती, गोविंद दामोदर माधवेती. रैन सेरे तृण त्या भुकेल्या, गावे मुले सोडून धूम घेती, गोविंद दामोदर माधवेती. उठ. अशी परिस्थिती आहे. आणि उठून पटकन वनाला जा. आता पटकन कसले वनाला जा. मुलं आजची उठवा तर ते म्हणतात चहा झाला का. अरे बा, त्या झोपेत पाजायचं आहे ना. उठत नाही तर चहा. कसे आपण जशी याच्या आधीच झालेलो. मग भगवाने उठताना म्हणले, यशवदे ग्रहाला सगळे गोपाळ जेवढे मुलाला उठवायला आले त्यांचे सगळ्यांचे भोजन पत्रावळी लागलेले आहे. आणि हे जे म्हणतात ते ती आई पटकन करून देते. कशी माय आई, दही दे दही दे दही. मला म्हणशील सांगितलं नाही, चाल राखून आपल्या गाई. मला जीव घालेश्वर, मला करून दिला असा हुंडा. जलदिने करून दे माटा, दूर गेला गाईचा झुंडा. मला जीव घालेश्वर. आता हे काय दोनामध्ये करायची कामं. साध्या गव्हाची पोळी लाटी, पुरणपोळी करून दे मोठी. नाही आळवीत गुळासाठी, मला जीव घालेश्वर. आई वडी दे वडी दे वडी, आता मिळवली साखर कडी. गुळ पापडी दे कुणी रडी, मला जीव घालेश्वर. नामा विनवी केशवदासी, आई वडी तो ऋषिकेशी. खाव द्यावा की चरणापासी, मला जीव घालेश्वर. सगळ्यांना करणारी ती माय. सगळ्यांचं तृप्त झालं. मग गाई घेऊन भगवान तिकडे गेले. पण या गौरवींना वाटलं की आम्ही आपल्या हाताने पायावर दगड घेतो. ह्या निमित्ताने कमीत कमी त्याचे दर्शन व्हायचे, भेट व्हायची, संवाद व्हायचा. पण आता आजपासून दर्शन नाही. मग त्या गोपींना कसं वेळ लागलेलं आहे बघा. त्यांची वृत्ती सगळी कुठे. म्हटलं कृष्णाकडे. सहज काय साधना असेल त्यांची त्यांना माहिती. त्यांना सासूनी सांगावं घर झाडा. मग घाट झाडतात ते पण कसं. कृष्ण छंदे गोपी झाडीची संसार, अभिवृद्धीचा
द्यात्मक केराला बाजूला करून हे घर जाणतं. मग त्या गोपींना त्यांच्या सासवांनी दही दुधाचे डेरे दिलेले. जायचंय बाजाराला, पण जातात कुठे म्हटले जिकडे भगवान लीला करायला गेलेले त्या बाजूला जातात. आणि म्हणतात काय मथुरेतून निघताना, कोणी गोविंदू घ्या, कोणी दामोदर घ्या, गोविंदू घ्या, कोणी दामोदर घ्या. त्या दुनियामध्ये म्हणजे हुंडीमध्ये ही पाहती काय पाहतीये, साक्षात भगवान फिरून राहिले. दुनिया माघारी कानू झाला भारी, दुनिया माघारी कानू झाला भारी. मुसंबळे गोरस ओसंडे वाहे, मुसंबळे गोरस ओसंडे वाहे. पाहणारीही विसरली काही घ्यायचंय आणि देणारीचंही भान गेलं. त्या दोघींचं तादात्म्य पाहून आणि पाहणारे विचार करतात की काय आहे काय कळेच नव्हतं. म्हणून तुकाराम महाराजांनी एक हिंदी गवळण केलेली आहे. मैं भूली घर जाना, साधारण गरीबून विकणाऱ्यांचा हा अनुभव विचार करा. जे ब्रह्मनिष्ठ होऊन ब्रह्मोपासना करतात त्यांच्या जे ध्यानात येत नाही ते यांना दिसतं. म्हणून तुकाराम माऊली म्हणल्या, तू तो थकीत भई रे तुका, का भागा रे सब मन काढो, काना रे मन मोहन लाला, सबही विसरू देखे गोपाला. त्या सगळ्या गोपी कृष्णमय झाले. त्यांचं चित्त, त्यांचं मन, त्यांची बुद्धी ही
मी भगवत चरणाच्या ठिकाणी स्थिर आहे म्हणून त्यांनी त्याला ओळखलंय. काय भगवंतांनी अनेक खेळ केले यमुना तटावरती आणि त्या खेळातून कालियासारख्यांना तिथून निकाल लावला. व्हाव आहे हे भक्तिक्षेत्र सुरक्षित व्हावं, निर्मळ व्हावं याच्याकरता भगवंतांनी खेळात अनेक असुरांना मोक्ष दिलेला आहे. तेव्हा याचं चरित्र एकमुखाने किती वर्णन करावं. पण गुरु महाराज म्हणतात ते खरं की त्यांनी जेव्हा ओळखलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पाहू जाता स्वरूपाला अवघाची केसरी झाला, शिवलीन भोगितो सोहळा तो हा हो बाई हरी रंगली. भाग्याने आम्हाला त्याचं दर्शन झालं, भाग्याने आम्हाला त्याचा साक्षात्कार झाला. म्हणून असा अनुभव ज्या महापुरुषांनी घेतला. कृष्ण चरित्र फार मोठं आहे, विस्तृत आहे. किती वर्णन करावं तेवढं कमी आणि एका मुखाने किती करावं. अहो 1000 तोंडाचा तोही मौनावला. वर्णन करताना ज्याला 1000 तोंड भगवंतांनी दिले, 2000 जिव्हा दिल्या, पण स्तवन करिता शेष तोही निशेष होय नेणता. तोही निशेष झाला. नाव शेष पण निशेष. मग असा अधिकार ज्या गुणांचा आहे, असा अधिकार ज्या भगवंताचा आहे, एका मुखाने किती वर्णन करावं. मग अधिकते थोडे करून घ्या हे तुमते विनंती असेल. कमी असेल ते पूर्ण करून घ्या आणि अधिक झालं असेल ते कमी करून घ्या. हे तुम्हाला विनवतो. आणि इथे कीर्तन विश्राम काल्याचं हे कीर्तन दत्तात्रय जयंतीचा हा उत्सव इथे पूर्ण होतो आहे. फार प्रेमाने करतात ही सर्व मंडळी हे कार्य. समाधान वाटतं की अशा स्थानात आणि हे नेहमी होत असतात आणि गायक आहे. हो हे भजन कीर्तन पूजन पुराण कीर्तन याच्याकरताच हे स्थान आहे. आणि याच्यातून हे समाजाला उद्बोधन प्रबोधन मिळत राहावं ही भगवान गणरायाच्या चरणी प्रार्थना करून हे कीर्तन इथे विश्राम करूया. पुढच्या महिन्यातही येणं होईल, पण कुठे काय हे पुढे कळेल. त्याच्याही पुढच्या महिन्यात येणं होईल, सगळ्यांना कळेल. 20-21-22 3 दिवस फरवरीमध्ये येणं होईल. पण इकडे नाही. आता हे इंदोरमध्ये खूप मोठं झालं. आता कुठे येणं होतं हे आपल्याला पर्याय नाही. महाराज आता एक आशीर्वादाचं फळ म्हणून आणि हे कीर्तन इथे विश्राम करतो. चिरंजीव तुम्ही असा सर्व काळ बाधा कैकाळ नको तुम्हा. गुरुभक्ती सदा राहो तुमच्या घरी. मुक्ती वसोद्वारी अखंडित. संपत्ती संपत्ती लक्ष्मी धनेची चिरकाल तुम्हासी असो सदा. साधू संतजन निरंतर येतील. प्रसन्न होतील भक्तिभावे. नाथ हरी आशीर्वाद देतील. वाल महिपती सत्य सत्य अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. येते आकाशी जाणं सर्व सपाट
संतोष व्हावया गाईनं सगुण अल्ला रे देव दुसरा खायचा ज्याचे ज्याची सर्व करोनी वेद संसारिका वारा लागून दे तुका